दरम्यान शरद पवार गटाचं आज नाशिकमध्ये अधिवेशन पार पडतंय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, गेल्या 2 दिवसापूर्वी मनसे आणि ठाकरे गटाचा मोर्चा नाशिकमध्ये पार पडला आणि आज आता शरद पवार गटाचं मंथन होत आहे। नेमकी काय सूत्र हलू शकतात आणि काय या अधिवेशनातून आता माहिती समोर येईल? सिद्धेश, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं एक महत्वाचं अधिवेशन आज नाशिकमध्ये होणार आहे आणि हे अधिवेशन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल अशा पद्धतीचे संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार अशा विविध महत्वाचे नेते देखील या अधिवेशनाला असणार आहेत आणि राज्यातील काही प्रमुख नेत्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे। जिल्हाध्यक्ष यामध्ये असतील। जवळपास 400 ते 500 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे संपूर्णपणे अधिवेशन होईल अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याच पद्धतीने जो आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं संघर्ष निर्माण झालेला आहे आणि त्याच पद्धतीने जे ईव्हीएम मशीन्स असतील त्या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत। असे जे वेगवेगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या अधिवेशनामध्ये मंथन होईल आणि काही तज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा या अधिवेशनामध्ये होईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पक्षाचे काही प्रमुख नेते सुद्धा भाषण करतील आणि त्याच पद्धतीने शरद पवार यांच्या भाषणाने या संपूर्ण अधिवेशनाचं समारोप होईल असं हे नियोजन आहे। त्यामुळे आलेले नेते काय काय भाषण करतात, आलेले पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।